विहीरच दिसत नाहीये, कुठे आहे ते पण माहित नाही. असं वाटतं इथं विहीरच नाहीये. हे बघा, असं वाटतं विहीरच नाहीये इथं. आई शपथ, ती झाडामुळे कळायला लागले इथं विहीर आहे म्हणून आंब्याच्या. हे कसं जायचं ह्याच्यात नाही? ही लोक जातात दादा वगैरे. केवढं भरलंय बघा, कुठं कुठं वाट काढायला. कमी कुठं वाट असेल, इथूनच की जात असेल. तुम्हीच बोला, आवाज करत अरे हे काय आहे? हे बोरचं आहे. इथं मारलेली बघ बोर. हा त्याच्या मारे ही बोर मारलेली, म्हणजे विहीर जवळ आहे म्हणून इथं मारली आहे. पण हे पाणी आणि ते पाणी एकच झालं, मग वेगळं असं काय? मग ही माती खालतून आलेली आहे, ही जमिनीत ना अशी काय हो माती ही? मग दगड असल्यासारखी. आंबे कधी लागायचे झाडाला? आंब्याची झाडं केवढं वाढलंय, विहीरच दिसत नाहीये. बाई 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 बाई, नाही इथनं बघ, तिथं झाडात गेलं त्या काटाच्या झाडाला. बाई विहीर आहे इथं समजत सुद्धा नाही. दोरीवर खाल्ला दिसते. कुठली ही दोरी येतेस ना? दोरी दोरी चाललंय ते मुडकं खाली घालायला. दिसलंच नाही. दोरी सारखा जागी तुम्हाला ओळखत असेल तर लगेच. पाणी किती घाण झालंय हो. हे असल्या पाण्यात काय आंघोळ करणार? शी किती घाण झालंय. श्रीजल तर उतरलाच नसता बघून. उगच नाचायला. उन्हाळ्यात कसलं असते पानवळ दिसत नाही तुला? नाही दिसत. दोरी का देत मुडकं दिसत ना त्याला, दोरीवर देत चॉकलेटी कलर. हां 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 हां, तसं आतमध्ये आहे तो दोरीचा कलर, दोरीच्या वेगळं घातलेलं. बापरे, दिसत नाही केवढं भरलंय रे बाबा. इथनं या आणि कुठल्या पोरात घेऊन जायचं. हेच की काय आहे बाई. फोटो तर टाकतो तो वाट आहे पण विहिरीला जाण्याची. दिसत बी नाही सगळं भरलंय. त्यांना ते उन्हाळ्यात आहे तसं वाटत असेल श्रीजलला. एवढं भरलेलं काय माहिती, उन्हाळ्यात आहे तसं वाटत असेल त्यांना. हाय हॅलो नमस्कार. दिवाळी वेकेशन आहे आणि मी आहे कोल्हापूरला, म्हणजेच माझ्या सासरी. ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मी कुठे चालली आहे, कशासाठी चालली आहे. तर त्याच व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे. आणि मी थोड्या वेळासाठी बसले आणि ते बघा चेहऱ्यावर सगळे पिंपल आलेले आहेत, कारण जरा सुद्धा वेळ भेटत नाही कामामधून स्वतःकडे लक्ष देण्यासाठी. तर इथे कंटाळा आलेला चालून चालून, म्हणून मी पाणी वगैरे पिण्यासाठी बसलेली. ते चौ बाजूने तुम्हाला बघा सगळा ऊस दिसत असेल आणि ही केळीची झाडं आहेत ती आमच्या शेतातली आहेत. आणि आमच्या भागामध्ये ऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो, म्हणजेच कोल्हापूरला भातही घेतला जातो आणि छोटी मोठी कडधान्य भाजीपाला वगैरे. पण ऊसाचं प्रमाण हे जास्तच असतं, त्यामुळे तुम्हाला ऊस जास्त दिसेल कोल्हापूर भागामध्ये. तर इथे आम्ही आता रिटर्न चाललो आहोत, कारण वेळ झालेला, ऊनही लागत होतं आणि भाजीपाला वगैरे घेतलेला थोडाफार, जास्तीचा घेतला नाही. कारण घरामध्ये आई मार्केटला गेलेल्या, म्हणजे सासूबाई बाजारामध्ये जाऊन आलेल्या, तेव्हा त्या थोडाफार भाजीपाला आणलेला जो घरामध्ये नव्हता किंवा शेतामध्ये नव्हता तो. तर इथे मी त्या थोड्याफार गोष्टी घेऊन गेली, म्हणजे भाजीपाला घेऊन गेली. आता इथे मी मिरचीच्या शेतामध्ये आली आहे मिरच्या तोडण्यासाठी. ज्या मोठ्या मोठ्या मिरच्या होत्या, आता ही झाडं अजून लहानच आहेत आणि आधीमध्ये त्यांना पाणी वगैरे पाजवलं जातं, पाणी वगैरे दिलं जातं.
तर जशी मोठी होतील तसशा मिरच्या त्या लागतील झाडांना आणि मोठ्या होतील त्याही भरतील. तरी ते ज्या मिरच्या मोठ्या झालेल्या भरलेल्या त्या मी इथे तोडून घेत होती. थोड्याफार मिरच्या मार्केटमधून आणलेल्या पण आहेत शेतामध्ये भरपूर अशा मिरच्या लागलेल्या. तरी ते मी शोधून घेत होते. छान वाटत होतं आपल्या शेतामधला भाजीपाला, मिरच्या वगैरे. आणि शेपूही होती मस्त अशी हिरवीगार. शेपू महाग आहे मार्केटमध्ये, तर छोटीशी अशी एक जुडी 10-20 रुपयाला असते. पण मी घेतली नाही कारण घरामध्ये भाजीपाला होता थोडा आणि आम्ही एकत्र आल्यावर जास्तीत जास्त नॉनव्हेज घरामध्ये होतं. मी जास्त खात नाही नॉनव्हेज, खूप कमी खाते. आणि गावाला आल्यावर तर मी जास्तीत जास्त पालेभाज्याच खायला बघते. आमच्या शेतातल्या मस्त हिरव्यागार ताज्याच पालेला, कारण ह्या गोष्टी आम्हाला सिटीमध्ये मिळत नाही. तर नॉनव्हेज आणि व्हेज अशा दोन्ही गोष्टी बनतात. ज्यांना व्हेज खायचं ते व्हेज खातात, ज्यांना नॉनव्हेज खायचं ते नॉनव्हेज खातात. मी तर जास्तीत जास्त व्हेजच खायला बघते. आणि इथे थोड्याफार मी मिरच्या घेतलेल्या आहेत. पालेभाज्या घेतल्या नाही, थोडीशी कोथिंबीर घेतली. कारण कसं असतं पालेभाज्या घेतल्या तर त्या तेव्हाच्या तेव्हाच कराव्या लागतात, नाही तर त्या सुकून जातात आणि चव बदलते. पण आहे छोटीशी. शेपू, शेपूची भाजी. कोथिंबीर बघा मस्त अशी हिरवीगार ताजी कोथिंबीर इथं पण आहे. शेतात मध्ये दिसत असेल हे रान आहे. हे रान काढल्यावर दिसतं पटकन कोथिंबीर. इथे पण लावली बघा, इथे ही सरी लावली. इथे कोथिंबीर इथं पण आहे बघा मस्त. मिरच्या, कोथिंबीर बघा. इथे शेपू भारी आली आहे ही बघा. मध्ये येऊन कधीतरी घेऊन जाऊया. ही बघा मस्त अशी शेपू. बाहेर किती महाग असते. इव्हन भाकरीवर छान लागते हा शेपूची भाजी. शेपूची भाजीमध्ये भोपळ्याची पानं घालून. हे बघा भारी आहे शेपू. घोळी आहे बघ, घोळी बघा. अजून आहे का बघायला पाहिजे. मग त्याला लोक विकत घेऊन खातात. मिळत नाही इथं आपल्या शेतात आहे. शेपू खरंच भारी आहे बघा. तेवढ्या शेपूची भाजी किती महाग आहे ते घेऊन खायला पाहिजे. बघा जास्त कुठे दिसते का बघा. ही बघा, ही बघा, ही पानं चांगले बघून बिया आलेलं घ्यायची. मुळा आहे, मुळा आहे हा. आतमध्ये पकडलाय का नाही काय माहिती, दादाला माहिती असेल. मुळा पण लावलाय. मिरच्या घेऊया, मिरच्या लागतात कशाला पण. कोथिंबीर बघा, कोथिंबीर बघा मस्त मस्त हिरवीगार. थोडाफार भाजीपाला घेऊन मी निघाली आहे आता घरी. आम्ही गाडी रस्त्याला लावलेली आणि थोडंसं आतमध्ये चालत आलेलो, कारण पाऊस भरपूर पडलेला 2-4 दिवसापूर्वी. म्हणजे दिवाळी यायच्या आधी 2 दिवस पाऊस पडलेला. त्याच्यामुळे वाट खूप खराब झालेली. चालत येण्याशिवाय पर्याय नव्हता. नाही तर दरवेळेला शेतापर्यंत, म्हणजे आमचं जिथं शेत आहे तिथपर्यंत 2 व्हीलर येते, पण आम्हाला यावेळेला चालत जावं लागलं आतमध्ये. 2 आहेत. एक झाडाला लागलाय भोपळा आणि एक पडलाय पिवळा. एक पडला, एक झाडाला लागलाय.